मी डॉक्टर हेमंत दोस्तवर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डायरेक्टर सुयश हॉस्पिटल, नाशिक. नो दाय सेल्फ, संगू गुरुजी ह्या विषयावरती बोलायचं म्हटलं तर काय बोलावं, किती बोलावं, कसं बोलावं, हा अगदी म्हटलं तर एंडलेस सब्जेक्ट. कारण किती बोललं तर ते कमी पडेल. खरं हे सगळं शब्दांमध्ये सांगणं एखाद्या महान लेखकाला देखील शक्य नाही. कुठल्या कवीला देखील याला शब्द सापडतील असं मला वाटत नाही. पण तरी कुठेतरी इतरांना याची माहिती व्हावी म्हणून मला जसं वाटतंय तसं मी काही शब्दात सांगायचा प्रयत्न करतोय. त्यामध्ये थोडीशी विभागणी होते. एक माझे पर्सनल एक्सपिरियन्सेस, एक डॉक्टर म्हणून एक्सपिरियन्सेस, एक सुयश हॉस्पिटलचा डायरेक्टर म्हणून एक्सपिरियन्सेस. पर्सनल बाबतीत जरी म्हटलं तर पर्सनल म्हणजे मी आणि माझी फॅमिली पण येते. कारण मी नुसतं एकट्याने नाही केलेला हा कोर्स. मी, माझ्या दोन्ही कन्या, माझे मिसेस, माझा लहान भाऊ, त्यांचे मिसेस, असं सगळ्या पूर्ण कुटुंबाने हा कोर्स केला. हा कोर्स केल्यानंतर फरक काय पडतो याच्यापेक्षा काय पडत नाही हा विषय खरं महत्वाचा. त्याच्यानंतर येतो विषय ॲज अ डॉक्टर म्हणून, ॲज अ सुयशचा डायरेक्टर म्हणून. मी पर्सनल शेअर करण्यापेक्षा ॲज अ सोसायटी करता म्हणून मला शेअर करायला जास्त आवडेल. ॲज अ डॉक्टर म्हणून आम्ही सुयशमध्ये अनेक पेशंट्सला हा कोर्स करण्यासाठी आम्ही रिकमेंड करत असतो. त्यासाठी सुयश हॉस्पिटलनं या कोर्स करता कायमस्वरूपी काही इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल करून दिलंय. उद्देश एवढाच की समाजासाठी जे काही आपलं देणं लागतं त्या उद्देशाने आम्ही हे करतो. कारण त्याच्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचे चार्जेस हॉस्पिटलला करत नाही. आणि इव्हन मला जे दिसतंय त्याच्यावरून गुरुजी जे पैसे घेतात ते देखील फक्त आणि फक्त तुमच्यावर होणारा खर्च असं म्हटलं तर वावगं ठरू नये. त्या कोर्स बद्दल म्हटलं त्या कोर्समध्ये काय आहे त्याच्यापेक्षा काय नाही असं मी मगाशी पण म्हटलं तर कोणी याला योगासनांचा कोर्स म्हणेल, म्हटलं तर कोणी प्राणायामचा कोर्स म्हणेल, कोणी म्हणेल मेडिटेशन शिकवताय, कोणी म्हणेल पॉझिटिव्ह ॲटिट्यूड शिकवताय, कोणी म्हणेल डिसिजन मेकिंग शिकवताय, कोणी म्हणेल त्याला क्षण स्वीकारणं शिकवताय. अगदी थोडक्यात सांगायचं तर प्रत्येकाच्या लहानपणीची एक गोष्ट आहे. 4 आंधळे रस्त्याने चाललेले असतात, त्यांना एक हत्ती भेटतो. एकाच्या हातात त्याचा पाय येतो, त्याला तो खांबासारखा वाटतो. एकाच्या हातात त्याचा कान येतो, त्याला सुपडासारखं वाटतं. एकाच्या हातात ते शेपूट येते, त्याला दोरीसारखं वाटतं. असं एकाच्या हातात त्याची पाठ येते आणि त्याला तो भिंतीसारखं वाटतं. हत्ती असा आहे का? हत्ती आहे, पण प्रत्येकाला जसा तो हाताला लागला त्याप्रमाणे त्याला अंडरस्टँडिंग झालं. एक्झॅक्टली या कोर्सच्या बाबतीत असंच घडतंय. कोणाला तो तब्येतीला फरक पडणार घडतो, कोणाला तो सायकोलॉजिकल डिप्रेशन मधून बाहेर येणार ठरतो, कोणाला तो स्टेज डेअरिंग देणार ठरतो. अशा अनेक प्रकारे तो प्रत्येकाला बेनिफिशियल होतो. ऑफकोर्स जसं वर्गामध्ये 60 विद्यार्थी असतील तर गुरुजी सगळ्यांना सारखंच शिकवतो. पण कोणीतरी एकच पहिला येतो, कोणीतरी एकच दुसरा येतो, कोणीतरी 50वा येतो, कोणीतरी 60वा येतो. थोडक्यात गुरुजी कधीही कॉम्प्रोमाइज करत नाही देण्यामध्ये. गुरुजी कधीही कंजूसी करत नाही. घेणारा किती घेतो त्याच्यावर डिपेंड करतो. निव्वळ आम्ही हॉस्पिटलमध्येच याचं रिकमेंडेशन करतो का असं नाही. आमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही अनेक ठिकाणी हेल्थ चेकअप कॅम्प्स घेतो. प्रिव्हेंटिव्ह या विषयावरती आम्ही खूप काम करत असतो. तर त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही या कोर्सबद्दल रिकमेंड करतो. मगाशी जसं म्हटलं मी की इथं किती बोलावं किती नाही हा मोठा विषय असतो. त्याच्यामुळे खरंच शब्दांना कुठेतरी आपल्या मर्यादा येतात. आपण थांबलंय पाहिजे. कारण माझ्यासारखे असंख्य लोक आहेत की ज्यांना ह्या कोर्सचा फायदा झालेला आहे. त्याच्यामुळे कितीतरी लोकांना शेअरिंग करावं असं वाटेल.
पण तरी ॲज अ डॉक्टर म्हणून तुम्हाला सांगेल की ज्यावेळेला तुम्हाला कोणाला असं वाटत असेल एक तर आयुष्यात आपण आजारीच पडू नये, किंवा पडलं तरी त्यातनं रिकव्हरी आपली लवकरात लवकर होईल असं जरी वाटत असेल, मला खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना असंच वाटतं. कारण असा अजून माणूस मला भेटायचा आहे की ज्याला हवावंच वाटतं की येस, अरे मला आजारी पडायचं, फार तर झाले आजारी पडलो नाही, असा माणूस अजून मला भेटायचा. परंतु नुसतं वाटून उपयोग होतो का मित्रांनो? नाही. मग याच्यासाठी काय करायला हवंय? आजारी पडू नये, किंवा आजारी पडलो तर लवकर रिकव्हरी व्हावी असं वाटत असेल तर गुरुजींचं जे काही मात्र आहे, गुरुजी जे काही शिकवत आहेत, हे जर आपण त्याचा कोर्स करून जर फॉलो केला तर मला वाटतं आमच्यासाठी नुकसानीचं ठरणार आहे. ॲज अ डॉक्टर म्हणून मला ते नक्कीच सांगायला लागेल की येस, ते आमच्यासाठी नुकसानीचं ठरणार आहे, पण ॲट द सेम टाइम होऊ दे आमच्यासाठी नुकसान, पण या समाजाचा, या देशाचा नक्कीच खूप मोठा बेनिफिट होईल. कारण याचा हा विषय तब्येतीचा नसतो, कित्येक आजार हे मानसिक असतात. मला थोडक्यात परत एक गोष्ट सांगायला शेवटी नव्हतं. बघा मित्रांनो, आजारपणाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर एखाद्याला जर मच्छर चावला तर त्याचा त्या प्रासंगिक परिणाम म्हणून त्याला मलेरिया होतो. एखाद्याला खराब पाणी पिण्यात आलं तर त्याच्यामुळे त्याला टायफॉइड होऊ शकतो, कावीळ होऊ शकतो, डायरिया, डिसेंट्री होऊ शकतो. खराब हवामान आलं त्यातनं व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतं. हा कसला परिणाम आहे? ज्या त्या प्रत्येक इन्सिडन्सचा परिणाम आहे. किंवा एखाद्याचा जाताना गाडीचा धक्का लागला, फ्रॅक्चर झालं, त्या दिवशी धक्का लागला, फ्रॅक्चर झालं, ट्रीटमेंट झाली, ओके. मलेरिया झाला, ट्रीटमेंट झाली, ओके. परंतु काही आजार मात्र फार वेगळे असतात. उदाहरणार्थ हार्ट अटॅक. हार्ट अटॅकचा विचार केला तर असं कधी ऐकलं का काल रात्री खूप तळलेलं खाल्लं, खूप फास्ट फूड खाल्लं, किंवा खूप संताप झाला, खूप टेन्शन झालं म्हणून लगेच दुसऱ्या दिवशी हार्ट अटॅक आला, असं कधी घडतंय का? असं नाही घडत. कारण हार्ट अटॅक हा तुमचा एकूणच पूर्ण जीवन पद्धतीचा परिणाम असतो. त्यामध्ये अगदी आपण असा विचार असं म्हटलं तरी वावगं ठरू नये की त्याचे बीज कुठेतरी अगदी आईच्या गर्भाशयातच असतं. कारण जसं तुम्हाला सातबारावर प्रॉपर्टीवर नाव लावून मिळतं अनुवंशिकतेने, त्याचप्रमाणे तब्येतीचा सातबारा हा, ज्याला इंग्लिशमध्ये आम्ही जीन्स म्हणतो किंवा त्याला जनुक मराठीमध्ये म्हणतात, त्या गर्भाशयातच आपल्याला ते जीन्स मिळत असतं. आणि तिथून कुठेतरी ही सुरुवात होते. आणि मग तुम्ही 40-45 होईपर्यंत कसं वागलात, कसं खाल्लं, कसं पिलं, किती व्यायाम केला, किती स्ट्रेस घेतला, किती स्मोकिंग केलं, अशा अनेक अनेक फॅक्टरवरती अवलंबून असलेला हा आजार असतो.